नमस्कार, मी साटम. बघा, पालखीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज मी तुमच्याबरोबर शंकासुराबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट शेअर करणार आहे. तसं इन्स्टामुळे हा राक्षस कुळाचा राजा भलताच फेमस झालाय. खास करून मेन्शन करायचं झालं तर गुहागरमधील शंकासूर जो 4 किलोचा घुंगरू कमरेला बांधून फिरतो, त्याच वेळेला अदूरमधील शंकासूर तुम्हाला माहिती आहे का, आगीतून उड्या मारतो. आणि सुपला शॉट देणारा शंकासूर तर फेमस आहेच. पण हा शंकासूर नक्की कोण, असा जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, आधीच सांगितल्याप्रमाणे राक्षस कुळाचा राजा म्हणजे कोण, तर शंकासूर. पण त्याला कोकणामध्ये देवतुल्य स्थान. वार्षिक भेटीला आलेल्या देवाच्या पालखी बरोबर हा सुद्धा आपल्या भेटीस येतो. बघा, त्यावेळेला अनेक जण त्याला वेगवेगळे नवस बोलतात. नवस जर पूर्ण झाला ना तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे काय काय गोष्टी देऊन त्याचा नवस फेडला जातो. प्रामुख्याने सांगायचं झालं तर गुळ खोबरं, त्याच्यानंतर त्याच्या कमरेला बांधली जाणारा घुंगरू असतं ना ते दिलं जातं, किंवा त्याच्या हातातली जी विटा असते ना ती दिली जाते. यामध्ये सर्वात भारी नवस फेडायचा म्हणजे काय, तर त्याच्याबरोबर आलेली जी पूर्ण नमनची पार्टी असते ना त्या प्रत्येकाला जेवण घालायचं. याच्यापेक्षा जास्त बिचारा काय तो अपेक्षा करत नाही. पण तुम्हाला माहितीये का, हा राक्षस कुळाचा राजा असला तरी सुद्धा ह्याला नमनामध्ये गणेशाच्या आधी महत्व आहे. असं कसं, असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हर हर महादेव.